मुंबईची भाषा ही मराठी नाहीच। मला वाटतं या माध्यमातून RSS आणि भाजपचा जे पोटात होतं ते काल ओठात आलेलं आहे। मुंबईला तोडण्याचा जो काही डाव आहे हा परत एकदा अधोरेखित झालेला आहे। मुंबई ही मराठी माणसाची नाही, मुंबईची भाषा मराठी नाही असं जाहीर विधान जर RSSच्या एका प्रमुख नेत्याकडून होत असेल तर मग भाजपचा आता एवढी मोठी मेजॉरिटी असताना यांचे पुढचे डाव काय, यांच्या मनामध्ये काय, हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे। वारंवार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे जेव्हा सांगत होते की भाजपच्या मनामध्ये मुंबई तोडायची आहे, मराठी माणसाला तोडायचं आहे, मुंबईमध्ये भाषेमध्ये वाद निर्माण करायचे, तेव्हा भाजपचे लोक असं सांगायचे की हे उगाच बोलतात। पण खरं तर मी परत एकदा सांगतो, RSS आणि भाजपच्या जे पोटात होतं ते ओठावर आलेलं आहे। भैयाजी जोशी यांनी केलेल्या या विधानाचा शिवसेना युवासेना सचिव या नात्याने, मुंबईतला एक जबाबदार आमदार या नात्याने मी जाहीर निषेध करतो। मुंबईची भाषा हे इतर भाषा बोलणारे लोक हे मुंबईमध्ये येतात, राहतात, त्यांचा मी स्वागत करतो, सगळे एकत्र राहतात, पण कोणीही मुंबईची भाषा गुजराती वगैरे बोलण्याची हिम्मत करू नये असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। भैयाजी जोशींचं वक्तव्य राजद्रोह, भैयाजी जोशींचं वक्तव्य महाराष्ट्राचा अपमान नाही का? संजय राऊतांचा सवाल, तर जोशींच्या वक्तव्याचा फडणवीस अजित पवारांनी निषेध केला पाहिजे, राऊतांची मागणी। सत्तेमध्ये असलेल्या सरकारला हा